नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मागील गेल्या 2019 पासून म्हणजे 7 वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी योग्य मार्गदर्शन आणि स्कॉलरशिप फॉर्म भरण्यापासून तर स्कॉलरशिप विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये येण्यापर्यंत पूर्णपणे आपण मार्गदर्शन करत असतो। विद्यार्थ्यांना कोणत्याही टेक्निकल प्रॉब्लेम असू द्या, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू द्या, आपण विद्यार्थ्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करत असतो। यासाठी आपण वारंवार आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो। सर्वांनी ते आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि येत असलेल्या सर्व अपडेटसाठी माहिती घेत राहा। तर आपण बघत असलेल्या जरांगे पाटील आतला आपण बघत आहे की 2 वर्षापासून उपोषण करत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीच। त्या अनुषंगाने तर उपोषणाचा एकमेव उद्देश होता त्यांचा की आपल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने आज 5 जून 2026ला नवीन जी.आर. आणलेला या जी.आरचा जो काही उद्देश आहे तो मराठा समाजातील इतर मागासवर्गीयप्रमाणे म्हणजे ओबीसी प्रमाणेच मराठा समाजाला सुद्धा स्कॉलरशिप लागू व्हावी। ज्या काही योजना असेल गव्हर्नमेंटच्या त्या सर्व ओबीसी प्रमाणेच मराठा समाजाला लागू याव्या। ठीक आहे, या संदर्भात मंत्रालयातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जी.आर. अपलोड करण्यात आलेला आहे 5 जून 2026ला। तर नेमका जी.आर. काय आहे त्यामध्ये आपण बघून घेणार आहोत। तर जे काही शैक्षणिक प्रवर्ग आहे इतर मागासवर्गीय यामध्ये जे काही विद्यार्थ्यांना जे प्रोफेशनल कोर्स म्हणतो आपण, नॉन प्रोफेशनल कोर्स, यासाठी महा-डी.बी.टी. या ऑनलाईन प्रणालीद्वारे फॉर्म भरला जातो आणि त्यातून स्कॉलरशिप मिळत असते। त्याचप्रमाणे आता 2026-27 या वर्षापासून महा-डी.बी.टी. पोर्टलवरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना म्हणजे ओपनमधून जे विद्यार्थी ओपनमधून ॲडमिशन होतात ज्या विद्यार्थ्यांचे, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा स्कॉलरशिप मिळणार आहे। फक्त तो विद्यार्थी कॅप राऊंडमधून असायला पाहिजे किंवा जर कॉलेजचे काही अटी असेल त्या अटी पूर्ण असायला पाहिजे। तो विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्याचा नसायला पाहिजे। हेच अट फक्त ओबीसी प्रमाणे आहे। बाकी सर्व अटी सर्व बरोबर आहे। जे काही इन्स्टिट्यूट लेवलचे ॲडमिशन असते त्यासुद्धा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे। त्याचबरोबर कॅप राऊंडमधून जे काही ॲडमिशन होतं त्यामध्ये पण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे। त्याचा अंमलबजावणी कशी करायची आहे तर आपल्या इथून बघू शकता तुम्ही, उच्च तंत्र शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग, वैद्यकीय म्हणजे मेडिकलमध्ये सगळे आले, इंजिनिअरिंगचे सगळे ब्रँचेस आल्या। त्या मेडिकलमध्ये नर्सिंग वगैरे, MBBS, BMS, BHMS, फिजिओथेरपी सगळे पार्ट आले। त्यानंतर कृषी, ॲग्रिकल्चर ज्याला म्हणतो आपण, वेटरनरी आलं। त्यानंतर आपलं कौशल्य म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही स्कीम आहे, जे काही योजना चालतात त्यामध्ये सुद्धा आलं। तर याप्रमाणे आपल्याला सर्व याच्यामध्ये योजना लागू होणार आहे। तर संदर्भ प्रत्येक अशात दिला त्यांनी संदर्भ क्रमांक देऊन ठेवलेला आपल्याला पॉईंटनुसार बघू शकता। तर संदर्भ क्रमांक काय आहे तर जे अगोदर स्कॉलरशिप आहे ओबीसीचा स्कॉलरशिपचा जो संदर्भ आहे म्हणजे विषय आहे तोच विषय इथे यूज करण्यात यावा। म्हणजे ज्या काही अटी ओबीसीला आहे लागू केल्या आहेत त्याच ओबीसीच्या अटी इथे लागू करण्यावा, त्याला संदर्भ नंबर दिला त्यांनी, तो जी.आर. यूज करा म्हणून असं त्यांनी इथे नमूद केलेलं आहे। तर यामध्ये काय म्हटलं, शालांत परीक्षा, त्याचबरोबर वाहन चालक, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण, त्याचबरोबर औद्योगिक शिक्षण ज्याला ITI वगैरे ज्याला म्हणतो आपण, तसेच कौशल्य केंद्र जे काही सरकारचे त्यामध्ये अनुदानित विनाअनुदानित या ठिकाणी लागू होण्यात याव्या। त्याचबरोबर 16 बाबीचे ज्या काही योजना आहेत त्या लागू होण्यात याव्या। अशा प्रकारे विनाअनुदानित किंवा अनुदानित जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असेल आणि तो जर दुसऱ्या राज्यात शिक्षण घेत असेल तर त्यालासुद्धा आता महाराष्ट्र सरकार स्कॉलरशिप देणार आहेत ओबीसी प्रमाणे। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे की जे केंद्रभूत म्हणजे कॅप राऊंड थ्रू ज्यांचे ॲडमिशन होतात त्यांनासुद्धा जे काही मान्यताप्राप्त संस्था आहे त्यांना इन्स्टिट्यूट राऊंड म्हणजे त्यांचा कोटा असतो त्या कोट्यातसुद्धा ॲडमिशन घेता येणार आहे। फक्त मॅनेजमेंट कोटा सोडून सगळ्यांना स्कॉलरशिप इथे लागू होणार आहे। तर हे स्कॉलरशिप 2026-27 पासून लागू होणार आहे। हे सर्व आपल्याला त्यांनी महा-डी.बी.टीच्या जे काही IT डिपार्टमेंट आहे त्याला लेटर दिलेलं आहे आणि त्यांना ते गोष्टी ॲड करण्याच्या म्हणजे नवीन मराठा समाजासाठी स्कॉलरशिपचे जे पोर्टल आहे ते चालू करण्यासाठी, स्कॉलरशिपचे ऑप्शन चालू करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे। हा जी.आर. हा वेबसाईटवर अवेलेबल आहे। जर तुम्हाला याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण इथे जे काही स्कॅनर दिलेले आहे, जे व्हॉट्सअपचं चॅनल आहे किंवा आपलं इंस्टाग्रामचं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, याला तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। वारंवार येणारे सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत राहू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।